तुम्हाला वाटतं तितकं सोपं आहे का हे प्रेम? सगळे करतात म्हणून चला आपण पण प्रेम करून बघूया. आयुष्याचं मात्र होईल. खरंच सांगते. हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. आणि आज एक नवीन टॉपिक आहे की खरं खरं जे खरं प्रेम करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्यावेळी तुम्हाला प्रेम होतं, ठीक आहे, कुणाला असं म्हणजे ठरवून प्रेम होत नाही. ठीक आहे, एखादा तुम्हाला आवडला, एखादी तुम्हाला आवडली. आवडल्यानंतर तुम्ही डायरेक्ट काय लगेच त्याच्याबरोबर लग्न करायचं पक्कच करून ठेवता का काय लगेच? असं होत नाही ना. आधी आपण भेटतो, बोलतो, खूप दिवस बोलतो. हळूहळू जाणीव व्हायला लागते की समोरचा माणूस कसा आहे कसा नाही. मला काय म्हणायचं आहे, ह्या मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी तुम्हाला कळायला लागतं की बाबा समोरचा माणूस अं, काय विचार करतो आपल्याबद्दल. मला माहिती आहे, चांगल्या माणसांच्या वाट्याला खूप संघर्ष येतो आणि संघर्ष केल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. चांगली वाटणारी रस्ता पुढं जाऊन एकदम खडकाळ पण निघू शकते. म्हणून काय म्हणतात ते, प्रेम करावं, पण प्रेम आंधळं करू नये कधी. असं पण आपण जितक्या वेळा बोलतो भेटतो त्यावेळी कळतच ना पुढच्या माणसाचा स्वभाव कसा आहे कसा नाही, त्यांच्या घरचे कसे आहेत, ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतात का नाही. जर विरोधात जाऊन, जर दोन्ही घरच्यांचा विरोध जर तुम्हाला असेल तर थांबा. प्रेमात तुम्ही पुढे जाऊ नका. एक मैत्री म्हणून तुम्ही रिलेशन ठेवू शकताय. अगदी घरातल्यांना सांगा. घरातले जर नाही म्हणत असतील तर तोपर्यंत निर्णय घेऊ नका जोपर्यंत तुम्हाला घरातले होय म्हणत नाहीत. कारण आयुष्य खेळ नाही. आजकाल घरातले नाही म्हटले तर मुली पळून जातात, पण पळून गेल्यानंतर काय दुर्दशा होते ती आम्ही ह्या डोळ्यांनी बघितलंय, अनुभवलंय. लोकांची लोकांच्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होताना खूप वेळा बघितलंय. इतका त्रास होतोय, खूप त्रास होतोय. मुली अल्लड असतात, त्यांना माहीत नसतं की पुढं जाऊन आपल्याला हे सगळं सहन करावं लागेल. आणि जर सहन नाही झालं, ते नातं तुटतंय, घरातले एक्सेप्ट करत नाहीत. त्या मुली मग पुढं काय काय करतात न सांगण्याच्या पलीकडचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा निवांत सारासार विचार करा. मुलींना आणि मुलांना पण माझं सांगणं आहे. मुलांना पण मी सांगते, पुढं जाऊन प्रॉब्लेम होण्यापेक्षा आत्ता तुम्ही म्हणजे अजून वेळ आहे तोपर्यंत सगळं नीट होईपर्यंत वाट बघा. जर तयारच नसतील, दुसरी एखादी मुलगी जर तुम्हाला बघितलेली असेल तर अरेंज मॅरेज करायला काही हरकत नाही. अरेंज मॅरेज सक्सेस होतात, लव्ह मॅरेज सक्सेस होत नाहीत. ह्याचं पण कारण आहे. कारण लव्ह मॅरेजमध्ये आपल्याला कुणाचा साथ नसतोय, फक्त दोघांच्या जीवावरतीच पूर्ण आयुष्य अवलंबून असतं. एखादं मूलबाळ लगेच झालं की त्याचं आयुष्य आपल्यावरती असतं. त्याला त्याचं पालन पोषण, त्याचं जर काय तर प्रॉब्लेम झाले तर दवाखाना, शाळा, शिक्षण, खूप सगळं जबाबदाऱ्या असतात. आणि अरेंज मॅरेजमध्ये ज्यावेळी घरचे करून देतात त्यावेळी इकडचे तिकडचे दोन्हीकडचे समंजस असतात, ते दोन्ही हातभार लावतात. जर डिलिव्हरी असू दे, मुलांचं शिक्षण, मुलांचा दवाखाना, सगळ्यासाठी तुम्हाला ते सपोर्ट करतात. त्यामुळं अरेंज मॅरेज सक्सेस होतात, कारण त्यांना पाठिंबा मिळतो.
पण लव्ह मॅरेजमध्ये कुणी पाठिंबा देत नाही. किती जरी चांगलं वागलं, दोघांनी किती जरी चांगलं वागायचं ठरवलं तरी काय काय लोक स्वतःच्या हिमतीवरती सक्सेस होतात, पण तेवढं आपल्याकडं कष्ट करण्याची ताकद, पेलण्याची ताकद आणि सगळ्यात जास्त म्हणजे फक्त पैसा कमवायला पाहिजे बघा. आयुष्यात पैशाशिवाय काही नाही. तुमच्याकडं पैसा असेल तर नातेवाईक येतील, पै पाहुणे येतील, सगळे तुम्हाला मित्र मैत्रिणी सगळे पैशाशिवाय कुणी नाही. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही एकटं पडाल. आज जर 10 रुपये कुणी उसने दिले तर उद्या लगेच ते कधी देणार म्हणून विचारायला येतील. पण कुणी असं विचार करणार नाही की राहू दे, आता त्याची परिस्थिती नाही, त्यामुळं म्हणजे व्यवस्थित परिस्थिती झाल्यानंतर. प्रश्न फक्त 10 रुपयेचा नाही, 10 रुपयेसाठी माणूस नडते असं नाही, पण ही पैशाची अमाऊंट मोठी असते. दवाखान्यासाठी असू दे, कशासाठी असू दे, जर गरज लागली तर कुणी सुद्धा तुम्हाला साथ देत नाही. त्यामुळं लव्ह मॅरेज सक्सेस होत नाहीत. सगळ्यांना वाटतंय काय काय झालं, गेली पळून आणि काय केलं, मग आयुष्यात काय करून दाखवलं. कसं करून दाखवणार. जर तुम्ही असू दे, घरच्यांनी जर असे पण काय काय कुटुंब आहेत की मुलगीला खूप लोक घरचे मुलग्याला ॲक्सेप्ट करतात, घरी घेतात. असू दे, लव्ह मॅरेज करून आल्या तर तिला पण समजून घेतात, कारण दोघं पण अल्लड असतात ना. लग्न कमी वयात त्यांनी वेडेपणा केलेला असतोय, त्यामुळं दोघं अल्लड असतात. कुठलाही बेस नसतो, नोकरी नसते दोघांना पण. मग त्या वयात एकदम मुलांची जबाबदारी येते, मग चिडचिड होते. बाहेर म्हणजे काय हौसमौज होत नाही, कुठलीच हौसमौज होत नाही, ना मुलांची होते ना तुमची होते. मग त्या बायकोची चिडचिड होणार, कारण कुठली हौसमौज नाही. घरात फक्त काम आणि घर, मुलं हे करावं लागणार, त्यामुळे चिडचिड होणार. ते जर अरेंज मॅरेज केला तर तुम्हाला सगळ्या लोकांचं सपोर्ट मिळेल. घरात कुठं जरी फिरायला जरी जायचं असलं तरी घरातले म्हणणार जा तू, आम्ही तुझ्या बाळाला सांभाळतो. तसं कुणी बोलत नसल्यानंतर कुणाकडे ठेवून जाणार तुम्ही. कोणतंही काम असू दे, त्या बाळाला घेऊनच करायला पाहिजे तुम्हाला. ते महत्त्वाचं असू दे, तुमचं पर्सनल असू दे, किंवा एखादं हॉस्पिटलला जायचं असू दे, काही असू दे. तुमची तब्येत बिघडली, बाळाला कुणाकडे ठेवणार हा खूप मोठा प्रश्न असतो ना. कारण आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीतून वरती आलोय. आता काय म्हणतात ते, तुम्हाला अनुभव येईपर्यंत, तुम्ही त्या सगळ्यातून जाईपर्यंत कळत नाही की आयुष्य कुठं चाललंय. त्यामुळं काळजी घ्या स्वतःची. आणि सगळे म्हणतात प्रेम आंधळं असते, पण आंधळं प्रेम करू नका. सगळ्यांना मी हात जोडून, कोपऱ्यापासून हात जोडते सगळ्यांना, अजिबात करू नका. कुणी किती पण चांगलं वागू दे आपल्याशी, लग्न होईपर्यंत हे सगळं असतं. लग्नानंतर परिस्थिती बदलते, मग दोघांची चिडचिड होते, दोघांची होते. मी असं म्हणत नाही की फक्त एकट्याची. खूप समजूतदार व्हायला लागतं, आणि एकट्याला नाही, दोघांनाही समजूतदार व्हावं लागतं. दोघांना पण खूप काही भोगावं लागतंय. समजा एकानं समजूतदारपणे वागून पण चालत नाही. एकटा खूप समजूतदार वागतोय आणि आपला दुसरा नाही, मी म्हणाल तसंच होणार, असं पण चालत नाही. दोघांनी समजून घ्यायची गरज असते. मग त्यावेळी काय होतं, जर बायको समजून घेत असेल तर बायकोला वाटणार मी प्रत्येक वेळी समजून घेते, पण नवरा तर मला प्रत्येक वेळी असं म्हणजे असं वागवतोय की जणू काय मी याची नोकर आहे. आणि जर बायको समजून घेत नसेल तर नवऱ्याच्या मनात असं येणार की मी लव्ह मॅरेज केल्यामुळे ही मला इतकं बोलते, इतकं मला घालून पाडून बोलते. दोघांच्या मनात ही
असे तेढ निर्माण होणार आणि हळूहळू का होईना त्या गोष्टी म्हणजे मोठ्या होत जाणार. त्यामुळं विचार करून निर्णय घ्या. निर्णय घ्यायला गडबड अजिबात करू नका. मे बी आता घरातले तयार पण होतील, कारण मुली मिळत नाहीत. बरोबर आहे का नाही? मुलींसाठी खूप मोठा प्रश्न आहे आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळं मुलं बिना लग्नाची अशीच राहिलेत आणि काय काय मुली पण राहिलेत, कारण त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळं लग्न हे खूप समजूतदारपणे करायचं आता वेळ आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. आभारी आहे.